लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज. आज की तेज खबरमध्ये आपले सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रेंदाळ ग्रामसभेत सवलतीचं गाजर, नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय. रेंदाळ गावातील थकीत घरफाळा व पाणीपट्टीवर 50% सवलत द्यावी या मागणीसाठी नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत 26 जानेवारीपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी स्वीकारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जे नागरिक नियमितपणे घरफाळा व पाणीपट्टी भरतात त्यांचा निश्चितपणे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात येईल. सांगितले की ज्या नागरिकांनी नियमितपणे व वेळेवर घरफाळा व पाणीपट्टी भरली आहे अशा नागरिकांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. मात्र या घोषणेकडे ग्रामसभेत उपस्थित अनेक नागरिकांनी संशयाने पाहिले, कारण गेल्या अनेक वर्षांपासून नियमित कर भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांचा ना कधी सत्कार झाला ना कोणतीही सवलत मिळाली. उलट थकबाकीदारांनाच सवलती देण्यात येत असल्याने प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. नेहमी वेळेवर कर भरणाऱ्यांना केवळ आश्वासनं आणि थकबाकीदारांना सवलती, हेच का ग्रामपंचायतीचं धोरण, असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. घोषित सत्कार हा नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी दाखवलेला केवळ गाजर असल्याचा आरोपही ग्रामसभेत करण्यात आला. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामपंचायतीने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी